असं काहीही होणार नाही, काही नाही होणार. मी बोलू त्यांच्याशी? नाही ऐकणार रे ते. आपण त्यांना थांबायलाही हवंय आणि त्यांना कळायलाही नको. म्हणजे सासरच्या माणसांच्या दबावाला फक्त बळी पडतील ते. म्हणून तर मी म्हणतो ना की मी बोलतो त्यांच्याशी. हवं तर आपण आईजीला इन्व्हॉल्व करू. श्री, आपण त्या विषयाला हात घातला ना तर ते त्यांची बाजू पटवून देतील आणि मग आपल्या हातात काहीच नाही उरणार. नको, त्यापेक्षा ना तुम्हाला काही माहित नाहीये असंच ठेवूया आपण. आणि जर आपण तुम्ही काही कार्यक्रम आखलेत तर त्यांच्यावर थांबण्याचं दडपण येईल. पण जान्हवी, हे असं त्यांना थांबवण्यापेक्षा त्यांच्याशी डायरेक्टली बोललं तर बरं नाही का? बाबा ऐकणार नाहीत श्री. ते माझं ऐकत नाहीयेत तर ते कुणाचंच नाही ऐकणार. ऑलराईट. हे बघ, तू तुझ्या बाबांना जास्त ओळखतेस, त्यामुळे तुला जसं हवंय तसं करू आपण. मी आय्याजींशी बोलले. जर आपण एखादी पूजा ठेवू शकलो कसलीही तर कदाचित बाबा. डन डन, ठेवूया, काही प्रॉब्लेम नाही. आणि काळजी करणं म्हणजे ना नुसता वेळ वाया घालवणं असतं. त्यानं कधी प्रश्न सुटत नाहीत. मग तू स्वतः का करत होतास? मी काळजी नव्हतो करत, मी फक्त विचार करत होतो. कसला हे सांगितलं नाहीयेस अजून? सांगेन सांगेन. काय घाई काय? आधी आपण आता तुझ्या बाबांचा प्रश्न सोडवूया. थँक्यू. नुसत्या थँक्यूने नाही भागणार. मग शब्दात सांगू? गप्प बस हा श्री. काय बी फॉर बाबाच होतं ना? खरंच? हो अरे, खरंच. बाबा, बाबा, बोल. वृद्धाश्रमांची बोलताय तुम्ही? पिंट्या, मी आणखी काही काळ जगावं असं वाटतंय ना तुला? पण बाबा, हा काही त्यावरचा उपाय नाहीये. मला तरी दुसरा काही मार्ग सुचत नाहीये. कायद्याने मी तिच्यापासून फारकत घेऊ शकत नाही.
ती किती खालच्या पातळीवर उतरून वागली असली तरी शेवटी ती एक स्त्री आहे, त्यामुळे मी काही तिला घराबाहेर काढणार नाही. मग काय मार्ग उरला? मी घर सोडणे. बाबा माझा तरी विचार करा. करतोय रे बाळा, तुझाही विचार करतोय, पण तुझा विचार करणं म्हणजे या बाई बरोबर जुलमाचा संसार करणं नव्हे ना. म्हणजे तुम्ही हे घर सोडताय, ते तुझ्यामुळे नव्हे. पण त्याची झळ मला बसल्याशिवाय राहणार आहे का बाबा? मी जर वर्षभर जगणार असेल ना पिंट्या, तर या घरामध्ये राहून 6 महिन्यामध्ये. बाबा प्लीज, का असं बोलता तुम्ही? मला त्रास होतो त्याचा. ते बघ, तुला त्रास व्हावा म्हणून मी बोलत नाहीये, मी तुला फक्त वस्तुस्थिती सांगतोय. माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का बाबा तुम्हाला? वाटतं ना, वाटतं. मग नका ना जाऊ घर सोडून बाबा. तुम्ही जर गेलात तर मी काय करू? माझं काय होणार? हे बघ, तू जा आता कामाला, आपण नंतर बोलू. बाबा मी हात जोडतो तुमच्याकडे. तुम्ही नका ना जाऊ बाबा. मला खूप टेन्शन येते. हे बघ, टेन्शन येण्यासारखं काही झालेलं नाहीये, सगळं व्यवस्थित होणार आहे. बाबा प्लीज. अरे तुला माझी व्यथा आता नाही कळणार. तुम्हाला तरी कळतंय का मला काय म्हणायचंय? कळतंय मला. तरी असं का हे वागताय? बघ, तू जा आता कामाला, आपण नंतर निवांतपणे बोलू. तू कामावर आल्यानंतर, मी काही आत्ताच निघालो नाहीये. पण बाबा तू जा आता. हॅलो. हो सर. हो सर, मी रेडी आहे. मी निघतोय आता लगेच. हो सर. जा, काम महत्वाचं आहे ना. बाबा तुम्ही. हे बघ, आपण निवांत बोलूया नंतर, तू कामावर आल्यानंतर. पिंट्या जा जा. झालं तुमचं समाधान? माझ्यामुळे पिंट्याला त्रास झाला तेव्हा अगदी तलवारी उगारल्या होतात तुम्ही आणि तुमच्या लेकीने. मग आता नाही वाईट वाटत त्याच्याबद्दल? आणि काय हो, काय विचारत काय होतात तुम्ही? वृद्धाश्रमाला काय सांगितलं तुम्ही त्यांना? माझी बायको मेली. मी कोण आहे? मी कोण आहे? मी बायकोच आहे ना तुमची. ती मेली ना, ती सवत होती. आणि मग एवढंच होतं तर लग्न कशाला केलं माझ्याशी? माझ्या माहेरचं कोणी नाहीये ना, म्हणून फावतंय तुमचं. बोला ना. अहो बोला ना. ती मेलेली ती बायको आणि मी काय कोणी बाहेरून आणून ठेवलेली बाई आहे काय? श्री, बिझी आहेस का रे? नाही अगं, एक 2-4 मेल्स पाठवायचे. बोल ना. नाही म्हणजे मी बोलले तर डिस्टर्ब नाही होणार ना? अगं बोल, माझं एकीकडे काम चालू आहे. बोल. आईजींनी आज पुन्हा स्वयंपाक केलाय. काय? मग तू बोललीस का आईजीशी? अरे ते नाही ऐकत आहेत श्री. आईजीला कसं समजावायचं ना ते मला कळत नाही. थँक गॉड निदान काका होते आज मदतीला त्यांच्या. नशीब. मला तर काहीच करू देत नाहीयेत त्या. सकाळी सुद्धा म्हणाल्या मॉर्निंग वॉकवरनं आली आहेस ना, मग आता फ्रेश हो. या तेला तुपाच्या फोडण्यांमध्ये राहू नकोस. बरं त्यांच्या हातातून आपण काम हिसकावून नाही घेऊ शकत ना रे. आणि मला सुद्धा काम करायची सवय आहे, त्यामुळे खूप चुकल्यासारखं वाटतंय मला. नाही, तुझंही बरोबरच आहे.
तू बोलणार नाहीस, पण मला माहिती आहे तुलाही बेबी आत्यांचंच टेन्शन आलंय आणि सगळ्यात मोठं टेन्शन आहे ते त्यांच्यासमोर मला डिफेंड करण्याचं. पण मी तुझ्यावरती वेळच नाही येऊ देणार श्री. मी बोले नाही आजींशी. जान्हवी मला जान्हवी काय ग कसला विचार करतेस तू? मी जो विचार केलाय तोच तूही विचार करतेस का? कसला विचार करतोयस तू? मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा आईशी बोलावंस, कारण ती माझं ऐकेल असं मला वाटत नाही. मी खरंच हा विचार करत होते आता. राईट. मी बोलते. हे बरं, चल आपण ब्रेकफास्टला जाऊया. आईजी थांबल्या असतील आपल्यासाठी. हॅलो. आहा, काय मस्त वास येतोय. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड या. मॉर्निंग. घ्या. गरमा गरम मिक्स व्हेज पराठे, जगातल्या 2 सर्वोत्कृष्ट कुक्सनी बनवलेले, आणि हे दूध जान्हवी आली की तिला देणं. थँक्यू सो मच. पण आईजी तुला हे सगळं करण्याची काय गरज आहे? आपलं बोलणं झालंय यावर. अगं पण तुला झेपणार आहे का आता हे? मला आवडतंय रे करायला. इतकी वर्ष कामामुळे जमलं नाही, सुनांनी करून दिलं नाही, मग तर आवडते करायला तर करू देत. जरा ऍक्टिव्ह वाटतं बघ याने. आणि राहू दे माझ्या आईला ऍक्टिव्ह. आणि खाताना मध्ये मध्ये बोलायचंच नाही, निमूटपणे फक्त खायचं. चल. हे पण तिनं आता काय तू खा. हे बघ जान्हवी आली. बस बस. अगं बस बस. घ्या दूध. काका हो, मी घेतलं असतं ना. हे बघ, याला मीच पराठे आणून दिले. आमच्या घरात मुलाला आणि सुनेला सेम वागवतात. आणि हे तुझे लाड करून घ्यायचे दिवस आहेत. घे घे. दूध संपव, लगेच ब्रेकफास्ट आणून देतो. नाही काका, तो तरी मी स्वतः घेईन ना. प्लीज तुम्ही नका ना असं करू. एक मिनिट, आपल्या दोघांमध्ये मोठं कोण आहे, मी की नाही? हा, मी सांगणार काय करायचं ते, आणि तू फक्त ऐकायचं, कळलं? काका ऐक मग. तू आता मध्ये काहीतरी लॉजिक बिजिक आणू नकोस. हा, अरे पण डॉक्टरांनी तिला काही बेड रेस्ट सांगितलेलं नाहीये. उलट ते म्हणालेत की मस्त हालचाल चालू राहू देत, वॉकला जाऊ दे, रोज रोज योगासनं प्राणायाम सगळं चालू ठेवा म्हणाले ते. मला वाटलंच होतं तू काहीतरी काढशीलच मध्ये खुसपट. मी हे सगळं होणाऱ्या बाळाकरता करतोय. अरे पण माझी बायको जर रोज चालती फिरती राहिली, डेली ऍक्टिव्हिटी चालू ठेवल्या, तर बाळाची तब्येत आणखीन नाही का सुधारणार? हा ना, भावना समजूनच घेत नाही कोणाची. तू लक्ष देऊ नको, पटकन दूध संपून टाक. चल, मस्त असं केशर घालून तयार करून दिलेलं दूध आहे. हा, एका दमात संपून टाक. होणारी नात अशी गोरी पान व्हायला पाहिजे. गोरी पानपेक्षा ना बाळ सुदृढ झालं पाहिजे असं म्हण ना. म्हणजे तेच गोरोपान. तेच ते नाही. मला बाळ सुदृढ व्हायला हवं. मग त्याचा रंग भले अगदी काळा असला ना तरी चालेल. पण असं कसं, आपल्याकडे सगळे गोरे आहेत, असा तिचा रंग एकदम काळा कसा होईल? अरे तो मुद्दा वेगळा आहे. पण होती की गोरी. पण काय होणार रे, गोरी मुलगी झाली तर काय होणार आहे? नाही, काय असं नाही, गोरं बाळ कसं मस्त दिसतं. तुला वाटत नाही आपली मुलगी अशी सुंदर दिसावी? वाटतं, मला वाटतं. पण सुंदर दिसावी आणि सुंदर असावी याच्यात फार फरक आहे. दिसणं आणि असणं यांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. पण तरी काळ्यापेक्षा गोरं बाळ छान वाटतं. बाळ कुठल्याही रंगाचं असो ते छानच दिसत. आणि काळ्या रंगाचं आपलं सौंदर्य आहेच ना. मुळात रंगापेक्षा गुणांना जास्त महत्व दिलं पाहिजे. अय्या, मी आपलं उगाच सहजपण, म्हणजे असंही काही नाही. आपल्या घरातही तसंच झालेलं आहे बरेचदा. लहानपणी माझ्यापेक्षा जास्त महत्व दादालाच द्यायचात तुम्ही. दादा गोरा होता ना, सगळेजण यायचे त्याचे गालगुच्चे घ्यायचे. एका माणसाने त्याचे गाल एवढे ओढले होते की अजूनही त्याचे गाल लालच आहेत बघ. याच
अशाच सगळ्या कल्पना आपण डोक्यात सहज म्हणून दृढ करतो आणि मग त्याचे किती गंभीर परिणाम होतात ह्याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. श्री, काय झालं? अरे सहज म्हणाले ना ते. अगं हो, मला माहितीये, मी काही काकावर चिडत नाहीये. फक्त आपल्या समाजात रंगाविषयी पक्षपाती करणाऱ्या मानसिकतेचा ना मला खूप राग येतो. एवढं काही नाही झालंय, तू इतकं सिरियसली का घेतोय सगळं? जान्हवी, तुला माहित नाहीये, खरंच तुला माहित नाही, आपल्या समाजात ना गोऱ्या रंगाविषयी खूप पक्षपातीपणा करतात. म्हणजे एखादं काळं मूल जन्माला आलं की आई वडिलांचा, पालकांचा इतका हिरमोड का होतो? म्हणजे काळ्या रंगाचं इतकं वावडं काय लोकांना? म्हणजे काळ्या रंगाची मुलगी झाली की तिला लगेच अनाथाश्रमात सोडतात. हे होतं असं आपल्याकडे. काळ्या रंगाचा सगळ्यात जास्त जाच आपल्याकडे मुलींना आहे. काळी मुलगी म्हणजे बापाच्या जीवाला घोर. मुलगी काळी आहे म्हणून लग्नात नाकारणारे लोक आहेत आपल्याकडे. रंगाला अनाठाई महत्व आहे. सौंदर्य म्हणजे गोरा रंग असा भ्रामक समज आहे आपल्याकडे. काळ्या मुलींना आयुष्यभर टोमणे ऐकून घ्यायला लागतात रंगावरनं. रंग हा कुणाला हीन लेखण्याचा, मानण्याचा इशू आहे का? आणि मला काही गोऱ्या रंगाचं वावडं नाहीये, पण मला बाय चॉईस काळ्या किंवा सावळ्या रंगाची मुलगी हवी. आणि तिला तिच्या रंगाविषयी कुठलाही न्यूनगंड न वाटू देता मला तिला वाढवायचंय. मलाही काळी नात चालेल, पण तिने सुदृढ, हुशार आणि कर्तबगार असलं पाहिजे. आपल्या बापाचं नाव मोठं करायला पाहिजे तिने. मी खरं तर माझ्या बाळाच्या रंगावर विचारच केला नव्हता एवढा कधी. हो आई, शराला पण खूप कॉम्प्लेक्स आहे स्वतःच्या रंगाबद्दल. तिला असं वाटतं ती खूप काळी आहे, काही ना काहीतरी सतत लावत असते चेहऱ्याला. परवा 3 तास हळद लावली होती. 3 तासाने मी आलो आणि बुक्का म्हणून ते सगळं काढलं गालावर. तरी तिच्या रंगात काही फरक नाही पडला. नाही पण न्यूनगंड असतोच, नाही म्हटलं तरी रंगाचा, नाही? खरं तर तो मलाही आहे. म्हणजे कुणी मुद्दाम असं करत नाही, पण हो, सावळ्या मुलींना त्यांच्यामध्ये गोऱ्या मुलींपेक्षा काहीतरी कमी आहे अशी वागणूक बरेचदा मिळत असते. पण मला गोरी बायको नकोच होती. म्हणजे माझं ठरलंच होतं तसं. माझा फोकस तिच्या गुणांवरती होता. हा म्हणजे आता सर्व गुण संपन्न एखादी गोरी पान मुलगी माझ्या समोर आली असती तर मी काही तिला नाकारलं नसतं. पण बाय चॉईस मला काळी किंवा सावळीच मुलगी हवी होती बायको. सावळा रंग सुद्धा किती छान असतो, पण स्वतः सावळा असताना आपल्याला बायको गोरी, मुलं गोरी असं का हवं असतं लोकांना कुणास ठाऊक. बघा ना, म्हणजे म्हणताना आपण म्हणतो की मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. मग बाळ जर काळं सावळं असलं तर बिघडलं कुठे? मला माझ्या बाळाचा रंग कसाही असला तरी चालेल. मी फक्त इतकीच प्रार्थना करते की ते सुदृढ असावं. नाही पण अगदीच काळी कुट्ट मुलगी नको हा जान्हवी. अगं अंधारात सापडायची नाही ती. विचार कर, समजा हे दोघे ऑफिसला गेलेत आणि शरा तिला सांभाळते आणि अंधार पडला, मी खोलीत गेलो, दोघेही दिसणार नाहीत. शरा हसली तर फक्त दात दिसतील, बाळाला दात येत नाहीत लवकर, त्यामुळे काही. हे जान्हवी, मला आजकाल जाम बोर होतं यार. तू नसतेस ना चाळी. अगं पण बँकेत भेटतो ना आपण. हो, पण मला निदान उद्योग तरी होता. किती गप्पा मारायचो आपण, मस्त वेळ जायचा. पण आजकाल ना माझ्या सासूबाईंबरोबर त्या कटकटीत असतात. का? काही नाही ग, त्या जरा अतिच करतात. गीता, माहितीये मला, तुला आवडणार नाही. जेवायला जाऊया आपण, चला. ए जान्हवी, तुझ्या आई आजींच्या हाताला काय चव आहे यार. मला खूप आवडतं त्यांनी बनवलेलं. मला सुद्धा खूप आवडतं. मुख्य म्हणजे करतात त्या. म्हणजे 70 तर क्रॉस केला असेल ना त्यांनी. हो, तरी करतात, हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. नाहीतर मनीषची आई 62 असतील, हातपाय धडधाकट आहेत, पण करतात काय, फक्त कटकट. गीता, तू सुद्धा थोडं समजून घ्यायला हवंस ना. नाही घेऊ शकत मी.
त्यांना माझा मुद्दाच कळत नाही. अगं पण आता बघ, विकत आणलेल्या वस्तूंची एक्सपायरी डेट गेली तरी त्या फेकत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की त्या फ्रीज मध्ये ठेवतात, मग त्या खराब होत नाही. मग एक्सपायरी डेट ठेवलीच कशाला असती कंपनीवाल्यांनी? मग चिडले मी. म्हटलं मेलेली माणसं बर्फात ठेवून जगवता येतात का? मग गेलेले पदार्थ टाकून द्यायला नकोत का? त्यावर त्यांना खूप राग आला. ताड ताड बोलतेस. तू जरा शांत हो बघू आधी. तुझा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण इथेच मनीषचं पण गाडं अडतं. तुझा मुद्दा बरोबर आहे, पण अरे पण काय, माझं जर बरोबर आहे तर माझ्या बाजूने स्टँड घ्या ना मग. पण नाही, आईला काय वाटेल? आता उद्या तुझे बाबा आणि मनीष यांच्यात खटके उडायला लागले तर तू कुणाच्या बाजूने उभी राहशील? समज तुझे बाबा चुकीचे आहेत, तुला कळतंय, तरी सुद्धा तू तुझ्या बाबांना नाही बाबा तुम्ही चुकीचे आहात, मला पटत नाही आणि मनीष बरोबर आहे असं सांगू शकणारच का? त्यावेळी असंच वाटतं ना की अरे बाबांचं वय झालंय, आता म्हातारा माणूस, तू समजून घे ना थोडं. हो ग, हा विचारच केला नव्हता ग मी. मग आता करा थोडा. चल. ए जान्हवी, मला काळी बेळी भाजी नकोय हा, आत्ताच सांगून ठेवते. अगं ए, कुठूनही कुठेही कशी पोहोचू शकतेस तू? नाही, मला एकदम आठवलं म्हणून मी सांगितलं, विसरण्याच्या आधी सांगते.